नमस्कार मंडळी, आपण ऐकत आहात शापित नागवंश या कथेला. आज आपण त्याचा दुसरा भाग बघत आहोत. चला तर मग लवकरच सुरू करूयात. Stories on Mike. Stories on Mike. वाड्याची ती जाडजूड लाकडी दारं जेव्हा आईने आतून लावून घेतली तेव्हा त्या बिजागिरीचा करकरणाऱ्या आवाजाने माझ्या काळजाचा ठोका चुकला. मला वाटलं जणू कोणीतरी माझ्याच थडग्यावरची माती लोटली आहे. बाहेर कडकडत ऊन होतं, पण वाड्याच्या माझघरात एक विचित्र अंधार दाटून आला होता. एक असा अंधार जो खिडक्या बंद केल्यावर येत नाही, तर तो पिढ्यानपिढ्या साठवून ठेवल्यामुळे तयार होतो. मी जमिनीवर सतरंजीवर बसले होते. माझे पाय अजूनही थरथरत होते. समोरच्या लाकडी झोपाळ्यावर आजी बसली होती. तिची नजर माझ्यावरच खिळलेली होती. आई देव्हाऱ्याजवळ उभी राहून हुंदके देत होती. तिने पदराने तोंड दाबून धरलं होतं. जणू तिचा आवाज बाहेर आला तर वाड्याला तो अंधार तिला गिळून टाकेल. रडणं थांबव मिरे. आजीचा आवाज माझघराच्या शांततेत एखाद्या चापकासारखं कडाडलं. जे आज ना उद्या होणारच होतं त्यासाठी अश्रू ढाळण्यात अर्थ नाही. आणि आर्या आजीने झोपाळ्याची साखळी धरून स्वतःला थोडं पुढे केलं. तिच्या डोळ्यातली ती करडी चमक आता आणखीनच गडद झाली होती. तुला काय वाटलं? काल रात्री जे काही झालं तो तुझा भास होता की एखादं वाईट स्वप्न? मला काहीच आठवत नाही आजी. मला फक्त तो वास आठवतोय आणि ती किंचाळी. माझा स्वतःचा आवाज मला अनोळखी वाटत होता. माझा गळा सुटला होता. तो माणूस जो पेपरमध्ये होता, मी तिथे होते का आजी? सांग मला, मी गेले होते का तिथे? माझ्या प्रश्नावर आजी शांत राहिली. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि झोपाळ्यावरून उठून ती माझ्या जवळ आली. तिने तिचा सुरकुतलेला पण टणक हात माझ्या खांद्यावर ठेवला. तो स्पर्श काल रात्रीच्या आईच्या स्पर्शासारखा नव्हता. त्यात कोणतीही माया नव्हती. त्यात एक मालकी हक्क होता. तू कुठेही गेली नव्हतीस आर्या. तुझं शरीर याच वाड्यात होतं, तुझ्याच पलंगावर. मग तो मातीचा वास, ते काल रात्रीचं, ते सत्य आहे. आजीने माझं वाक्य मध्येच तोडलं. आपल्या मोहिते घराण्यावर एक सावली आहे आर्या. तू त्याला शाप म्हण किंवा आपलं प्राक्तन, पण ते आपल्या रक्तातच आहे. आणि 18व्या वर्षी ते जागं होतं. काल रात्री तुझी पहिली अमावस्या होती. ती सावली तुझ्या आतून बाहेर पडली. कोणती सावली? कसला शाप? तुम्ही काय बोलताय आजी? मला काहीही समजत नाही आहे. मी जवळजवळ ओरडलेच. माझ्या डोक्याच्या नसा फाटतील असं वाटत होतं. आपल्या कुलदेवतेचं, नागदेवतेचं. आई देवाऱ्याजवळून कुजबुजली. तिचा आवाज कापत होता. आपलं रक्षण करण्यासाठी कित्येक शतकांपूर्वी आपल्या पूर्वजांनी एक वचन दिलं होतं. त्या बदल्यात देवतेने आपल्याला रक्षण दिलं. पण ते वचन पाळण्याची किंमत या घरातील मुलींना चुकवावी लागते. जेव्हा न्याय करण्याची वेळ येते तेव्हा देवता आपला अंश म्हणून आपल्याला निवडते. मी आईकडे अविश्वासाने पाहिलं. न्याय? कोणता न्याय आई? तो माणूस मेलाय आणि तुम्ही म्हणताय की तो न्याय होता आणि तो मी, म्हणजे माझ्या शरीरातल्या त्या गोष्टीने केलाय. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. माझ्याच त्वचेची मला किळस येऊ लागली. काल रात्री माझ्या हाडांमध्ये जी थंडी सरपटत होती ती पुन्हा एकदा डोकंवर काढू लागली. मला त्याची जाणीव झाली. शांत हो आर्या, यात तुझा काहीही दोष नाही आहे. हे एक पवित्र कार्य आहे, आजीने अतिशय सहजपणे सांगितले, जणू ती मला एखाद्या सणाबद्दल माहिती देत होती. पवित्र? कुणाचा तरी जीव घेणं हे पवित्र कार्य कसं असू शकतं? मी झटकन आजीचा हात झिडकारून उभी राहिली. माझा श्वास वेगवान झाला होता. मला हे काहीही ऐकायचं नाही आहे. मी आजारी आहे. मला डॉक्टरकडे जायचं आहे. मला इथून जायचं आहे. कुठेही जाता येणार नाही. आजीचा आवाज आता वाड्याच्या कोपऱ्यात घुमला. डॉक्टर यावर औषध देऊ शकत नाही आर्या. हे आजारपण नाही आहे. ही आपली ओळख आहे. तू मोहिते घराण्याची मुलगी आहेस आणि तुला हे स्वीकारावंच लागेल. काल जे काही झालं तो देवतेचा न्याय होता. त्या माणसाने वाड्याच्या मागची जंगलं बेकायदेशीरपणे तोडण्याचा प्रयत्न केला होता. देवतेने त्याला शिक्षा दिली आणि त्या शिक्षेचं माध्यम तू होतीस. मी 2 पावलं मागे सरले. मला
मला श्वास घेता येत नव्हता. माझं घर मला अचानक खूप लहान वाटू लागलं होतं. भिंती माझ्या अंगावर येत होत्या. मी देव्हाऱ्याकडे पाहिलं. तिथे चांदीची नागदेवताची मूर्ती होती. त्या मूर्तीच्या डोळ्यांमध्ये बसवलेले लाल खडे नेहमी निष्प्राण वाटायचे. पण आज मला वाटलं की ते खडे माझ्याकडेच पाहत आहेत. ते चमकत आहेत. आणि त्याच क्षणी देव्हाऱ्यातली समईची ज्योत अचानक फडफडली. वाड्यात हवा येण्यासाठी एकही खिडकी उघडी नव्हती. पण ती ज्योत इतक्या जोराने फडफडत होती जसं कोणीतरी तिच्यावर जोराने फुंकर मारत असावं. आई घाबरून 2 पावलं मागे सरकली. माझ्या पाठीच्या कण्यातून एक थंडगार लहर परत वरपर्यंत गेली. माझ्या जबड्यात पुन्हा तोच काल रात्रीचा ताण जाणवू लागला. मला जाणवलं की आजी माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. ती मला अर्धवट सत्य सांगत आहे. जर हे इतकंच पवित्र होतं तर आईच्या डोळ्यात इतकी दहशत का होती? मला एकटं राहायचं आहे. मी दात ओठ खात कसा बसा तो शब्द उच्चारला. आर्या, ऐक माझं. आई पुढे आली. मला एकटं राहायचं आहे. मी जवळजवळ किंचाळले. माझा आवाज माझा नव्हता. त्यात काल रात्रीची तीच अनोळखी खनक होती. तो आवाज ऐकताच आई तिथेच थिजली. आजीनेही एक पाऊल मागे घेतलं. तिच्याही चेहऱ्यावर पहिल्यांदाच मला भीतीची एक पुसटची छटा दिसली. मी वळले आणि धावतच माझ्या खोलीकडे गेले. खोलीत जाऊन मी आतून कडी लावून घेतली आणि दाराला पाठ टेकून खाली बसले. माझे हात थरथरत होते. माझं डोकं दोन्ही गुडघ्यांमध्ये घालून मी स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. मी तिथे नव्हते. माझं शरीर इथेच होतं. आजी म्हणाली ना, मी इथेच होते. मी स्वतःला पुन्हा पुन्हा हेच सांगत होते. मला अंघोळ करायची होती. मला माझ्या अंगावरचा तो मातीचा भास समान वास धुवून काढायचा होता. मी उठले आणि माझ्या पायातले चांदीचे पैंजण काढण्यासाठी खाली वाकले. पण पैंजणाच्या हुकला हात लावताच माझे बोट तिथेच पोचले. माझ्या उजव्या पायाच्या पैंजणाच्या घुंगरूंमध्ये काहीतरी अडकलं होतं. मी थरथरत्या हाताने ते काढलं. ती लालसर चिकट माती होती आणि त्या मातीत एक वाळलेलं काट्यासारखं पान अडकलं होतं. ती माती वाड्याच्या अंगणातली नव्हती. ती माती होती वाड्यापासून 15 किलोमीटर दूर त्या जंगलाची, जिथे तो माणूस मेला होता. आजी खोटं बोलत होती. माझं शरीर वाड्यात नव्हतं. मी तिथे होते. माझ्या बोटांना लागलेल्या त्या लाल मातीतून मला पुन्हा तोच वास येऊ लागला, रक्ताचा वास. आणि अचानक माझ्या बंद खोलीत मला कुणाच्या तरी हसण्याचा अतिशय बारीक फुसफुसणारा आवाज ऐकू आला. तो आवाज बाहेरून येत नव्हता. तो आवाज आतून येत होता. मग कसा वाटला हा भाग? मला आशा आहे तुम्हाला ही कथा आवडत असेल. आता तर सुरुवात आहे. अजून पुढे खूप काही होणार आहे. तर या कथेला पूर्ण ऐकण्यासाठी मला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर नक्की करा. तुमच्या मित्रपरिवाराला ही कथा पोचवा, कारण ही आहे एक अनोखी आगळीवेगळी कथा जी नक्कीच तुम्हाला आवडेल ह्याची मला गॅरंटी आहे. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. Stories on Mike.